आजपर्यंत घर कुल नाही भेटलं, कोणतं लोन नाही भेटली, कोणतं काहीच नाही भेटून राहिलं. मग हे मंत्री का कामाचे आहे? खासदारला ठेवून का कामाचे लोक आहे? का दिलं आम्हाला 5 किलो 3 किलो गहू भेटते आणि 12 किलो तांदूळ देते कंट्रोलवाला. नाही अंतर डोसा आहे कार्ड 2 रुपयावालं, तिच्यात मला तेवढं अन्न भेटते. मग लेकरावले चारावा का हानी खावा? का करावा आम्ही? हे अशा घरात राहावं लागते पाण्या पावसात. कुठं जा? मग हे नाही समजत. हे सर्वांच्या घरात मुलं आले, आम्हाला का नाही भेटलं? आम्हाला बोलला आहे का जेव्हा मला घरकुल येईल तेव्हा मला यकीन वाटते. आम्हाला काही नाही लाभ दिला, इथं काहीच लाभ नाही भेटला. त्या लाडकी बहीणचे पैसे आले ते नाही भेटले, ते आता नवीन पैसे आले ते नाही दिले. मग काय करून राहिले? फक्त खाऊनच घ्यायचं, गरीबाचं पैसे काय भेटायचं नाही. अरे त्याला मला घर भेटला असतं, असं झोपड्यात राहिले पदावरतून पाणी तिकडून मागं काढा तर तिकडून काढा, त्या एका कोणत्याला असतो असं आहे. बघितलं का व्हिडिओ? भटके विमुक्त आदिवासी हे पिढ्यानपिढ्या अतिशय मागास, वंचित, दुर्लक्षित राहिलेले समूह आहेत. महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी लोकसंख्येचा हा समूह मूलभूत गरजांच्या पूर्तीपासून कोसो दूर आहे. या समूहासोबत होणारा भेदभाव, अत्याचार याबाबत वेगळे सांगण्याची गरज आहे. सोबत जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का घेऊन हा समूह आपले जीवन जगत आहे. येथील व्यवस्थेने त्यांचे माणूस म्हणून असलेले स्थानही नाकारले आहे. आणि म्हणूनच आमच्या स्वातंत्र्याचे झाले काय, आमच्या आधी हाले काय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. हा महाराष्ट्रातील भटके विमुक्त समाजाची परिस्थिती आज आपल्याला दिसत आहे. आज स्वातंत्र्याला 75वी ओलांडलेली आहे. आज अजूनही हा भटका समाज 18 पगड जाती जमातीचा हा मूळ प्रश्न अजून सुटलेला नाही. शिक्षण दूरच राहिलेलं आहे. अजून या समाजातील घटकांना राहणं, यांचे मूलभूत गरजा हेच अजून सुटलेले नाही. ही आपली एक शोकांतिका आहे. आज देश विश्वगुरु म्हणून आज मिरवत आहे. भारत देश हा विश्वगुरु म्हणून ओळखला जात आहे. अजूनही या व्यवस्थेने 18 पगड जाती भटक्या विमुक्त समाजांच्या व्यथा जाणूनच घेतलेल्या नाही. आज आमच्यासारख्या युवकांसाठी ही लाजिरवाणीची गोष्ट आहे. मी महाराष्ट्रातील सरकारला एक विनंती करतो, या जाती व्यवस्थेची काय प्रश्न आहे, या समूहांचे काय त्रुटी राहिले आहेत, हे प्रॅक्टिकली त्यांच्या वाड्या वस्त्या, त्यांच्या तांड्यापर्यंत ते जे पाल ठोकून राहतात त्या जागी त्यांची व्यवस्था काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचे मूलभूत गरजा काय आहेत, ह्या गोष्टी जाणून घेऊन जेणेकरून हा समाजही देशातच राहतोय, भारत देशातच राहतोय. या समाजाला पण प्रवाहात आणण्यासाठी यांच्या ज्या गरजा आहेत ह्या पण त्यांना पुरवाव्या अशी माझी कळकळीची विनंती आहे. जिव्हारी गेला तडार निखऱ्याची